भागाकार आणि बाकी. मोठ्या समूहाची लहान लहान गटात विभागणी केल्यास मोठ्या समूहातील सगळ्या वस्तू संपतीलच असं नाही. 7 वस्तूंचा समूह. या वस्तुसमूहाचे प्रत्येक गटात 3 असे लहान गट पाडा. 3 चे 2 गट तुम्हाला पडलेले दिसतील. एक वस्तू उरते. या एकला बाकी किंवा शेष म्हणतात. प्रत्येक गटात 3 वस्तू असल्या पाहिजेत अशी अट असल्यामुळं 7 ला 3 न भागला असता 2 चा भाग जातो आणि बाकी 1 येते असं आपण म्हणतो. 2 ला भागाकार असं म्हणतात. आता यापुढची उदाहरणं तुम्ही सोडवायचीत. आणि बाकी. मोठ्या समूहाची लहान लहान गटात विभागणी केल्यास मोठ्या समूहातील सगळ्या वस्तू संपतीलच असं नाही. 7 वस्तूंचा समूह. या वस्तुसमूहाचे प्रत्येक गटात 3 असे लहान गट पाडा. 3 चे 2 गट तुम्हाला पडलेले दिसतील. एक वस्तू उरते. या एकला बाकी किंवा शेष म्हणतात. प्रत्येक गटात 3 वस्तू असल्या पाहिजेत अशी अट असल्यामुळं 7 ला 3 न भागला असता 2 चा भाग जातो आणि बाकी 1 येते असं आपण म्हणतो. 2 ला भागाकार असं म्हणतात. आता यापुढची उदाहरणं तुम्ही सोडवायचीत. भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी, शेष. आता हा भागाकार पहा. 85 भागिले 3 बरोबर 3 दुणे 6. 8 6 गेले 2. वरचे 5 म्हणजे झाले 25. म्हणून 3 8 24. 25 वजा 24 बरोबर 1. या भागाकारात 85 ला भाज्य, 3 ला भाजक, 28 ला भागाकार आणि 1 ला बाकी किंवा शेष म्हणतात. या उदाहरणात 85 बरोबर 3 गुणिले 28 अधिक 1 म्हणजेच भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. शतक संख्येला 1 अंकी संख्येनं भागणं. आता हा भागाकार करा आणि हे सूत्र वापरून उत्तर पडताळून बघा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. 436 भागिले 6. 6 7 42. बाकी आली 1. वरून घेतले 6. 6 दुणे 12. 16तून 12 गेले म्हणजे उरले 4. म्हणजे यामध्ये भागाकार आला 72. बाकी उरली 4. वर दिलेल्या सूत्रानुसार भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा पडताळा करून बघूया. 436 बरोबर 6 गुणिले 72 अधिक 4 बरोबर 432 अधिक 4 बरोबर 436. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आता यापुढचं उदाहरण तुम्ही सोडवा.